नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत PMKMY शेतकऱ्यांना वृद्धापकाळात मिळणारे पेन्शन. ही सरकारी योजना म्हातारपणात देईल आर्थिक आधार. नेमकं काय आहे तर बघूया सविस्तरपणे. फार्मर पेन्शन स्कीम पंतप्रधान मंत्री किसान मानधन योजनेतून वेळेपूर्वी बाहेर पडलेल्या ग्राहकांसह योगदानातील दिले जाणार आहे. या प्रकरणात निधीची उत्पन्नासह योगदानाचं पेन्शन फंडात परत हस्तांतरित केले जाईल. काय आहे संपूर्ण माहिती, चला बघण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, सरकारच्या एका योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या म्हातारपणात त्यांना आर्थिक आधार देणे म्हणजेच बळीराजाला त्यांच्या वृद्धापकाळात पेन्शन दिले जातं. भारत सरकारची ही खास योजना आहे, पंतप्रधान किसान मानधन योजना. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वृद्धापकाळात पेन्शन मिळेल. ही योजना देशातील सर्व जमीनधारक लहान आणि सीमित शेतकऱ्यांचे म्हणजेच की SMF आहे. या योजनेतून 18 ते 40 वर्ष वयोगटातील ही ऐच्छिक आणि असंशयनी पेन्शन योजना मिळत असतात. ही योजना 9 ऑगस्ट 2019 पासून लागू करण्यात आलेली. तुम्हीही पात्र शेतकऱ्यांच्या श्रेणीमध्ये येत असाल तर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेऊ शकता. पंतप्रधान किसान मानधन योजना म्हणजेच की PMKMY सर्व जमीनधारक लहान आणि सीमित शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांना वयाच्या 60 वर्ष गाठल्यानंतर 3000 रुपये मासिक पेन्शन दिले जाईल. लहान आणि सीमित शेतकऱ्यांना म्हणजेच संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनीच्या नोंदीनुसार हे 2 हेक्टरपर्यंत लागवडी योग्य जमीन असलेले शेतकरी आणि या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. शेतकऱ्यांची श्रेणी व श्रेणी जमिनीचा आकार. श्रीमंत शेतकरी 1 हेक्टरपेक्षा किरकोळ किंवा कमी, लहान शेतकरी 1 किंवा 2 हेक्टर, अर्ध मध्यम शेतकरी 2 किंवा 4 हेक्टर, मध्यम शेतकरी 4 ते 10 हेक्टर, मोठा शेतकरी 10 हेक्टर आणि त्याहून अधिक. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही याचाही फायदा घेऊ शकतात. योजनेचा लाभ तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकतात व ते घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. पंतप्रधान किसान मानधन योजना ही केंद्रीय सरकारची योजना आहे. ही योजना भारत सरकारकडून कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे भारतीय आयु विमा मंडळात म्हणजेच की LICच्या भागीदारातून चालवली जाते. पंतप्रधान किसान मानधन योजना योगदान देण्याची त्यांचे PM किसान पैसेच्या बँक खात्यात जमा केले जातात. त्या खात्यात ऑटो डेबिट करण्याची सहमती दिली पाहिजे. नमी निर्देश सह ऑटो डेबिट आदेश फॉर्मावर स्वाक्षरी करून सबमिट केल्यास मानधन योजनेचे पैसे सहज भरता जातात. 55 ते 200 रुपये प्रति महिना हप्ता. दर महिन्यात योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नाव नोंदवले असेल आणि पेन्शन मिळण्याचे होण्यासाठी योजना बंद केली तर त्या शेतकऱ्यांसह सहयोगदानात म्हणजेच पैसे दिले जात नाही. PM किसान योजनेचे पैसे सहयोगदानात पेन्शन फंडात परत हस्तांतरित केले जाईल. राज्य केंद्रशासित प्रदेश सरकारच्या वैयक्तिक SMF लाभार्थ्यांसाठी योगदान भर वाटून घेण्याचा पर्याय असेल. नाव नोंदणीच्या तारखेनुसार दर महिन्याला त्याच दिवशी मासिक हप्ता घ्यावा लागेल. लाभार्थ्यांना त्यांचे योगदान मासिक किंवा अर्धवार्षिक पद्धतीने भरू शकतात. पेन्शनसाठी जेव्हा नाव नोंदणी केली त्याच तारखेला हप्ता द्यावा लागतो. या योजनेसाठी आकारण्यात येणारा हप्ता हजारो रुपयांचा नाही, अवघ्या 55 ते 200 रुपये प्रति महिना आहे. शेतकऱ्यांना वयानुसार मासिक योगदानाची रक्कम ठरत आहे. तसंच मित्रांनो, तुम्ही अर्ज कुठे करू शकता तर तुम्ही ऑफलाईन पर्याय निवडल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या लोकसेवा केंद्र म्हणजेच की CSC भेट देऊन अर्ज करता येतो. तेथे तुम्हाला तुमची कागदपत्रे जमा करून योजनेसाठी अर्ज करावा लागतो. तुम्ही ऑनलाईन पर्याय निवडला असल्यास या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट मानधन.in ला भेट द्यावी लागेल.
तर मित्रांनो, अशाच पद्धतीचे नवीन अपडेट जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती तुमच्यापर्यंत सर्वप्रथम मिळत राहील व या व्हिडिओला शेअर सुद्धा करा.